दुपारी जेवणात आज बेत केला होता माशाचा. हे मासे फ्राय केलेत. ही आहे कोळंबीची भाजी आणि इकडे बनवलेला आहे छान माशाचा असा गरम गरम रस्सा. बाहेर चालू आहे पाऊस आणि ह्यांनी जे नॉनव्हेज खातात त्यांनी बेत केलेला आहे आज माशांचा. इकडे भाऊ बसलेले आहेत म्हणजे माझे हे दीर आहेत म्हणजे दुर्वेशचे पप्पा. तर छान असं बहिणीने माशाचा रस्सा, कोळंबी, मासे फ्राय आणि भाकरी आणि मी बसलेली आहे वाढायला. मला थोडासा सर्दीचा त्रास व्हायला लागलेला आहे. त्याच्यामुळे मी थोडी पडलेली होते. मग थोड्या वेळ गोळी घेतली, आराम केलं आणि उठले आणि मग ह्यांना दुपारचं जेवण म्हणजे बहिणीने स्वयंपाक बनवला होता. मी फक्त वाढत होते. तर मग कशी वाटली माझ्या बहिणीने बनवलेली कोळंबी फ्राय. त्याला बहुतेक कांदा, टोमॅटो तिने टाकून थोडंसं वाटण वगैरे घालून ते हे केलेलं आहे. इकडे दुर्वेश पण बसलेला आहे. दुर्वेशला थोडंसं आमच्या नॉनव्हेज खायचा कंटाळा येतो. पण थोडे मासे असल्यामुळे त्याला खा असं म्हटलं तर बघा कसं करतोय. तर हा आहे मस्त वाटणाचा गावाकडच्या येसराचा रस्सा. ह्या माशांना तिने आधीच छान असा मसाला वगैरे लावून ठेवलेला होता आणि नंतर फक्त तव्यामध्ये असं थोडंसं तेल घालून हे केलेलं आहे, फ्राय केलेलं आहे. तर नंतर गरम गरम तिने कुकरला लावलेला भात आणला. छान असा भात गरम गरम हे झालेला होता. बाहेर पाऊस चालू आहे आणि मस्त ह्यांचं चाललेलं आहे माशाचा बेत. तर कसं वाटलं दुपारचं ह्यांचं जेवण ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा. मग मी आले नंतर आईच्या इकडे. तर मग काय आम्ही व्हेज खाणारे. मग व्हेज खाणाऱ्यांना छान अशा हे ना वडिलांनी थोडीशी वेल लावली होती शेंगांची. ती जवळच येते त्यांच्या बागेत. त्याच्या शेंगा आहेत. मग काय माझ्या आवडीची स्पेशल भेळ. मग कांदा टोमॅटो घालून मस्त अशी भेळ बनवली होती. आणि हा आहे माझा भाचा म्हणजे माझ्या भावाचा मुलगा आहे. तो बघा इकडे बसलाय जेवायला. ह्याचं नाव आहे विहान. तर त्याने पण आमच्यासारखं जेवायला घेतलं आहे. गरम गरम भात आणि थोडंसं हे भेळ घेतली आहे ताटामध्ये. आई, तन्वी, वहिनी असं आम्ही बसलेलं आहे जेवण करायला. बहीण आत्ताच कामावरून आली आहे. ती पण आमच्यासोबत म्हणजे माझी ती मोठी बहीण आहे. हे आहेत आमचे आबा म्हणजे माझे वडील. तर मग ती पण येते आता जेवण करायला. तर मग असं छान आम्ही बसलो होतो हॉलमध्ये जेवण करायला. तर कसं वाटलं आमचं दुपारचं जेवण ते पण मला नक्की कमेंटमध्ये सांगा. माहेरला आल्यानंतर थोडीशी मजा असतेच. निवांत 2-3 दिवस झालं काही काम नाही आणि अशी मजा चालू आहे माझी. बहीण पण नंतर आली जेवण करायला. पावसात भिजून आलेली होती कामावर. तर भाज्या काय काय बनवलेल्या होत्या. मटकीची डाळ बनवली ती हिरवी मिरचीची आणि हे बघा इकडे म्हणजे मटकी डाळ बनवली वहिनीने छान अशी मस्त. तर या सगळ्यांनी जेवायला.